अपक्ष उमेदवार शरद गावित यांच्याकडून नवापूरच्या ग्रामीण भागात जोरदार प्रचार सध्या केला जातोय। दिवसा घरोघरी तर रात्री कॉर्नर सभा घेऊन मतदारांपर्यंत पोहोचून प्रचार करत आहेत। शरद गावित नवापूर विधानसभातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत। गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये अवघ्या काही मतांनी शरद गावित यांचा पराभव झालेला होता आणि यावेळी नवापूर मतदारसंघातील मतदार आपल्या बाजूने असल्याचा दावा शरद गावित यांनी केला। आपण अनेक विकासाची कामे केलेली आहेत, तर आमदारांना कुठलेही काम केलं नसल्याने काँग्रेसचे विद्यमान आमदार निष्क्रिय असल्याचा आरोप अपक्ष उमेदवार शरद गावित यांनी केला आहे। इथले जे विद्यमान आमदार आहे ते मला तरी वाटतं या महाराष्ट्रात 288 आमदार आहे, त्याच्यात आदिवासी 25 आमदार निवडले जातात। त्या 278 आमदारमध्ये हे सर्वात जास्त निष्क्रिय अकार्यक्षम आमदार आहे। कारण कुठल्याही पद्धतीचे इथे त्यांचे नियोजन न होतं, नियोजन शून्य होतं, त्याच्यामुळे पूर्ण मतदारसंघाचा विकास खुंटलेला आहे। माझ्या दृष्टीने चांगलं वातावरण आहे, कारण ज्या पद्धतीने आम्ही मतदारसंघामध्ये प्रचार करत आहे ते अत्यंत चांगल्या पद्धतीने होत आहे असं मला वाटतं।